हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो परत पार्ट 1 तर तुम्ही बघितलात, आता पार्ट 2 बघा. बिकॉज ह्यामध्ये खरंच आम्ही खूप थकलो होतो. बिकॉज आमच्या दोन्ही गाडींचा थोडा प्रॉब्लेम झाले होते आणि मिड नाईट होतो, त्यामुळे तिथे खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. आम्ही सगळे फ्रस्ट्रेटेड होतो. आणि आता बाबू पण झोपला होता. ऑलमोस्ट सगळ्यांची झोपणंच चालू होतं आणि त्यात मध्येच गाडी पडणं म्हणजेच एपिक. तर आता तुम्ही बघा पुढे, खूप मस्ती आणि खूप चालू आहे. बोलते काहीतरी आज आता रात्रीचे ऑलमोस्ट एक होत आहेत आणि या मॅडमला कॅमेरा शूट करायचंय. ब्लॉग शूट आणि तुझा आवाज ऐकून काय होणार आहे? व्हिडिओ लोक 4 वेळा बघणार आहेत. पहिलं आम्हाला पुण्यात 1 तास गेला बाय आमचा, ते मी सांगू शकते पण ते मी सांगणार नाही. दुसरं, आता आमच्या बरोबर जी गाडी होती जिथे आमचे काका सगळे बसले होते, आम्ही 2 गाड्या गेल्या होत्या, त्यातली एक गाडीचा काय होतं पंक्चर टायर पंक्चर झालाय, त्यामुळे ते आता ठीक करतात. तुम्हाला दिसत असेल तर मला नाही माहिती, कारण आम्ही इथे रात्रीचं बाहेर निघू, छान दिसते. रात्री आम्ही बाहेर निघू शकत नाही इथे ह्या एरियात, त्यामुळे आम्ही सगळ्या मुली, आमच्या मैत्रिणी, आम्ही सगळे मुलगी मला बोलू दे, आम्ही सगळे गाडीत बसलो आहे. पाठी काकी बसलेली आहे जी झोपायच्या तयारीत आहे सध्या. सकाळी आम्ही किती वाजता निघालो होतो? इट्स ऑलमोस्ट 4 o'clock आणि आता सध्या अशी अवस्था आहे आमची. पाण्याची बॉटल मी बोलली तुम्हाला, मी काहीच सांगितलं नव्हतं की आम्ही कशासाठी आलोय, काय करतोय. तर आम्ही चाललोय गावाला, सगळी फॅमिली. आम्ही किती जण आहेत मम्मी? 16-17 जण ऑलमोस्ट. हे काय चाललंय? काहीतरी करा, आम्हाला बोलू द्या मला ऍटलीस्ट. ए तू आपण, तुला कोण बोललाय? देखतो इधर, तो चिडिक मध्ये चिडलेला आहे थोडा, माझा भाऊ छोटावाला. तर आता आम्ही घरी जाणार, झोपणार, सकाळी उठणार. मग तुम्हाला आम्ही सांगणार. मध्येच काहीतरी कुणाला तरी झालं वाटतं. कोण था वो? जरा मोठ्याने बोलला तरी आवडेल मला. नीट बोल ना. बोल की दिखा. स्वतःला झोपायचं नाही, लोकांना पण झोपून द्यायचं नाही. माझा बाबू आहे, माझा भाऊ. तर आता आम्ही तुम्हाला नंतर भेटते. आता मी झोपेन, उद्या व्हिडिओ शूट करीन आणि मग संध्याकाळी टाकेन. बाय. We already reached. आम्ही पोहोचलेलो आहे नाव. आता झोपायची तयारी आहे ऍक्च्युली मध्ये. ह्या भेटू उद्या. गाईज, वी आर बॅक. हाय, कुठे चालला तुम्ही? हो, लगेच तयार होऊन आला, आतापर्यंत आला नव्हता. या मग माझ्या ब्लॉगमध्ये कम या. मीच चांगली दिसत नाही आज. गोरे हाय गाईज, वी आर बॅक इन विलेज. परत आम्ही आलोय आणि झालं असं आहे की मी काल ह्या व्लॉगमध्ये, असे व्लॉगमध्ये पार्ट्स येणार आहेत 1, 2, 3. तर ते जॉईंट पार्ट्स असतील. तर आम्ही चालू केलेलं आहे. मी काल रात्रीपासून तुम्हाला सांगितलं काय काय झालं. कालचा दिवस तर खूप बेकार होता. 4 वाजल्यापासून चालू केलं आणि सगळंच 2 वाजता घरी पोहोचलो. व्हेरी बॅड खरंच. पण ठीक आहे, आता आम्ही पोचलो काल रात्री, त्यामुळे मी आल्या झोपली, त्यामुळे मी काही शूट केलं नाही. सकाळी आम्ही लेट उठलो, खाल्लं वगैरे, पोहे वगैरे, आता फ्रेश. इट्स ऑलमोस्ट, आता आम्ही सगळे फ्रेश झालो सगळे. आणि इट्स 1:30 नाव. तर आम्ही ट्राय करतोय की आता चला शूट करूया, व्लॉग करूया. अनु आहे, श्रेया आहे माझ्याबरोबर, दोघी. श्रावणी आत्ता सध्या फ्रेश होते, त्यामुळे शी इज नॉट देअर. आत्ता येईल तेव्हा कळेल. सो बघूया
काय होतंय, कारण वाटत तर काहीच नाहीये. उद्यापासून तर खरी धमाल चालू होणार आहे, बट ठीक आहे, बघूया. उद्या एक पूजा आहे, परवा लग्न आहे, साखरपुडा आहे, साखरपुडा एंगेजमेंट आहे, त्यामुळे चालू आहे. लेट्स सी कुठे काय करूया. त्यामुळे बाय 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 बाय, उद्या बोलूया. बाय. का परत एकदा मी काजी आलो फिर से एक ही जगह पे, जिथून स्टार्ट केलेलं तिथे बघितलं, जिथून स्टार्ट केलेलं आम्ही परत तिथे चाललेलो आहोत. वाव. हे असे बसलेले नीट बसा रे. मी ना ही आणि स्वच्छ दिसते. तो बस घरातलं काम करतोय, नो लेबर मजुरी टाईप. तो फक्त घरातलं काम करतोय त्याचं. कशाला चल घरात. आता जर बाबूला फटका पडलाय, आता तुला मारलं मी फक्त ओरडले. आमच्या घरात युद्ध होतं, युद्ध. अनु आता अभ्यास करते ना बाबू. आणीला मी हेल्प करणार नाहीये. आणीने किती सुंदर केलंय, पण हे सगळं मॅडमनी हाताने काहीच केलेलं नाही. हे सगळं कॉपी आहे. मी एकदा केलं, Pinterest. वर्गात सगळ्यांनी असंच केलं. कशाला दाखवायचं मग लोकांना. आधी पण दिस इज द रॉंग थिंग. आधी पण मी दिलेत ना, मग ते लोक कॉपी करणार. सुंदर आहे ना बाबा, सुंदर आहे की नाही सांग. हे मॅथ्स साठी दिसतंय ते जॉमेट्री आणि जॉमेट्री और अल्जेब्रा. आणि हे सायन्स साठी. सायन्स साठी छान केलं. आणि ते कशासाठी आहे ग. हे काय केलं. असंच तुझं आहे. वी आर बॅक. सकाळी केलेला आता. दुपारी गेला होता आपण, त्याच्यानंतर आम्ही जेवलो, त्याच्यानंतर आम्ही झोपलो, त्याच्यानंतर आम्ही थोडं बडबड केली, खूप बडबड केली खूप. कधी जायचं, काय जायचं. मस्त दिसते. ठीक आहे, कधी जायचं, केव्हा जायचं, आता ठरलंय उद्याच जायचं. डोंट टेक मी. आवाज येतोय ना पण तुझा. चंपू आवाज बसलाय. कम बड आवाज. तिचा आवाज बिचारीचा बसलाय, त्यामुळे आम्ही सगळे चिडवतो. हे सांगायचं काय करणार. तर बघूया काय होतंय. खूप जास्त थकवा आलाय, खूप जास्त. थंडी नाही लागली तुला? लग रहा है नहीं, इतना नहीं लग रहा है भाई. ठंडी इनको बहुत ठंडी लगता है, क्या पता कहाँ से आए. मुंबई से. वाटतोय दे आर इन लाईक दिस. तू नाही पडेगी काय. हे चाललंय काहीतरी यांचं. लावला. अरे बाबू क्या. ते बघ कबूतर. मून बघ किती छान दिसतं. ओ ग बाई. मला तेडा नाही ना. बाई मला मला बसायचंय. भाई रुक जा भाई सोडू नका. मला पण बसायचं. बघितलं चांगल्या बोले. आता मी आणि खूपच इरिटेट करायला लागले आजकाल. वाव. आणि मी तुला पाठवते. आता ही लोक विजन बोर्ड बनवतात. माझा विजन बोर्ड झालेला आहे बनवून. आणि माझी खूप हेल्प केली. गुरुड मुलगी आहे, मीनेच बनवलं. शाणी हेल्प नाही केली. शाणी. बघितलं मी सगळं काढलं. माझा विजन मीच डिसाईड करणार, तू थोडी करणार. मी एडिट जस्ट प्लेसमेंट केलं तिने. वी आर डन. अरे काय झालं. काहीतरी ना खरंच राहतात. चला बघूया आता काय नेक्स्ट. अल्लाह के नाम पे तेरा सिंगल गिर गया. वा, काम तरी करावी नीट माणसाने. तू किचन वर बसली आधी. दाखवलं बनवणार हे काय असतं. व्हॉट इज दिस. आम्ही बनवणार आहे आता शेंगदाण्याचे लाडू. आणि जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर जाऊन माझ्या युट्यूब शॉर्ट्सवर बघा. मी काल अपलोड. सॉरी आणि चक्कू हळूहळू करायचं. मी काल अगं थांब. मी काल अपलोड केलेले आहे, त्यामुळे प्लीज जाऊन बघा तुम्हाला जर हवं असेल रेसिपी काय त्याचे शेंगदाणे म्हणता. आणि तर. तू जर मला करू दाखवला एक लाडू मी मानेन. जमत तर आम्हाला काय ना, आम्ही फक्त आम्ही बनवलेला. हा? आपणच बनवलेला. कधी हा त्या दिवशी ना बघितलं माझी मी किती चांगली आहे. मग अनु गुळ हे करते. बाप्पा काका खात का हो. हा बसा आता बसा. एखादं हे काढ उरताना आपण तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्या. आम्ही ऑलमोस्ट 16-17 जण आहोत, त्यामुळे इतना तो बहुत कम है, बट ठीक है. व्हाट 14 पिल्ले आहेत, 15 आहेत. ओ माय गॉड. तेच 15 जण. एक लाडू तरी एकाच्या हाताला आले पाहिजेत ना बाळा. मला आवडत नाही माझा, मी तुला दे.
हा प्लीज अनुच्या इच्छाची अनुच्या हिस्सेचं मला इथे जे तुम्ही गोष्ट करत बसलायत प्लीज गो. आता हे आमच्या इकडचे काय बोलतात घरातले आहेत आवळे सो क्युटी. हे जे आपल्याला बाहेर भेटतात ना मुंबईला रस्त्यावर. उधर किसको थोडा लाईफ में इसमें. बाबू इज हिअर. बाबू आय एम मेकिंग शेंगदाण्याचे लाडू. तू खाणार? आवडतं तुला? पण 2च्या जास्त मी नाही देणार कारण सगळ्यांना पुरायचे. आय एम सॉरी. ओ माझं बाळ ते गुड. किती शहाणा बनतो टीव्हीच्या समोर फोनच्या समोर. सो हे थोडंसं खरपूस भाजून घेऊया. खिशात आहे बोलते. हा माचीस देवाच्या मंदिराच्या समोर वर. यार मच्छर चावला आय थिंक मला त्यामुळे. आग लावतोस का? कशाला आग लावतोस? हा जा लाव जा. सागर दादाला घे जा वर जाऊन. तिचा आवाज हातातच भडकावलं फाड. विवेक नको ना कर. सॉरी हे घे. मला पकडलं का? तकडे ही कोणाकडे? सागर जास्त जवळ जाऊ नको. मला काय होणार आहे का? ओ माय लव्ह. बाय खाली बघून चाला. विंचू असतो. ही चप्पल माझी. बारक्याला सांग रे विंचू निघतो की नाही. अरे आम्ही गेलो नव्हतो का निघाला हो पूजागिरीला. श्रेया जा अजून त्या 2 खुर्च्या आण तिच्याकडून म्हणजे मम्मी आणि हे बसतील. टाक ना बाबू. का बसून टाक मला. मी टाक. हे सगळे शांत बसा आता फक्त प्लीज. त्याच्या आधी मी नाही बनवला. 2 ब्लॉगर एका ह्याच्यामध्ये चांगलं वाटतं. थांब ना चालतं. बाबू विक्या ब्लॉग करतो ना आता. विक्या करून दाखव एकदा बोलून दाखव. एक पागल बनाता है लोगों को बस है ना 2 क्यों बना है. हा किती हो. ओ माय गॉड मम्मा. बॉडी दिखायला असं करत होता. अरे बोलतोय विवेक त्याचे पप्पा आणि बाबूने केले. उगाच काहीतरी आले टाकले. हे प्रॉपर चुलीची लाकडं. ह्यामध्ये पायाची केस चळपट. उडतंय काय? नाव आहे म्हणजे काय पण इकडून वाचलं इकडून लाईफ रिलेटेड. अर्थ पण तोच आणि एक्झाम्पल तू एक उच्चारण पण 5 तेच. अक्षरी येतो पण आपल्याला 3 मध्ये नयन बघा दोन्ही साइडने सेम होतं. हो समझ गया वही नाम ढूंढा. प्रथमेश ऐसा दिमाग मिला. प्रथमेश बोलतात. प्रथम अजून एक कोड सांग. झोपली करती मेरा बच्चा काय. सॉरी प्रश्नाचे उत्तर चॅट जीपीटी सांगेल. चॅट जीपीटी नवजीवन बोल. चला मी अजून एक सांगतो आता तुम्हाला. असा कोणता ऍक्टर आहे ज्याच्या नावात आहे ना पूर्ण सरनेम आणि त्याच्या नावात कुठंच काना मात्रा टिंब अनुस्वार बिनुस्वार कायच नाही. सलमान खान. खान आहे ना. खान बर्थडे म्हणून सलमान खान. आणि हे सांगतो तो एक मराठी ऍक्टर आहे. माहितीये पप्पाने सांगितलं आठवत नाही मला. देव आनंद मराठी आहे. नाव सुद्धा माहिती नसतं. काय तू शरद काय तळवळकर. नाही शरद तळवळकर. आता तुम्ही हे सगळं तर बघितलं गाईस. हे सगळं शेकोटी केलेली मस्त मजा केली आम्ही. खूप मजा आली. जेवलो छान. आणि आता झोपायची वेळ होती. तो प्लीज पार्ट 3 पार्ट 4 पार्ट 5 नक्की बघा. बिकॉज ह्याच्यापेक्षा जास्त मस्ती आणि जास्त चावचाव आमच्याकडे असणार आहे. तर त्यापूर्वी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका प्लीज.